जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, खेळामध्ये तर खेळातली मुलं अव्वल आहेतच. हे पहा, हे NSO चे गोल्ड मेडल आपले 2 विद्यार्थी NSO ला होते आणि दोन्ही विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालेले आहे. सगळे विद्यार्थी खेड्यापाड्यातून आलेले आहेत. आपल्यामध्ये धमक आहे. कशाची तर कोणी हिऱ्याच्या दुकानात जाऊन कुठलाही हिरा शोधून आणू शकतो. पण कोळशाच्या खाणीमधून हिरा शोधून आणायला धमक लागते. तीच धमक आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. गुणवत्तेच्या माध्यमातून असत, खेळाच्या माध्यमातून असत किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या माध्यमातून असत. तर आपले पोरं प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकत आहेत. NMMS परीक्षेमध्ये तो पलीकडचा विद्यार्थी या ठिकाणी पास झालेला आहे. फक्त 10 मुलांपैकी जवळपास 3 मुलं आपले NMMS मध्ये पास झालेले आहेत. आणि NSO ला फक्त 2 विद्यार्थी बसले होते. दोन्हीला दोन्ही गोल्ड मेडल आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांना घडवणं खूप कठीण असतं आणि ते काम आम्ही करत आहोत. क्लास 1 अधिकाऱ्यांच्या मुलांना, डॉक्टर इंजिनिअरच्या मुलांना, शिक्षकांच्या मुलांना घडवणं खूप सोपं काम आहे. पण शेतकऱ्याच्या मजुरांच्या मुलांना घडवणं खूप मोठं काम आहे, कठीण काम आहे. तेच काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आजपर्यंत आपला बोलबाला राहिलेलाच आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपलाच बोलबाला राहणार आहे. ते म्हणजे फक्त के.बी. पाटील. पाहूयात या विद्यार्थ्यांना विचारतो त्यांचे वडील काय करतात. तुझे वडील काय करतात? तुझे वडील? तुझे वडील? पहा, शेतकऱ्याचा मुलगा आहे. हा पण शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचाच मुलगा आहे. म्हणजे सगळे शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं, शेतमजुरांची मुलं आपण या ठिकाणी घडवत असतो. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना जर घडवायचं असेल तर तुमच्यासाठी एक आणि एकच पर्याय, तो म्हणजे फक्त आणि फक्त के.बी. पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.